आपण 15-20 मिनिटात 9,300 रुपयाचा प्रॉफिट केलाय. 9,300. पहिला ट्रेड 5 मिनिटात आणि दुसरा ट्रेड पण 5-6 मिनिटातच आपल्याला लागलेले आहेत. ते तुम्हाला दाखवतो मी पाहिजे तर. आज एवढा मोठा गॅप अप ओपन झाला आणि खूप लोकांचा जे पोझिशनल असेल त्याचा एकाचा एकतर मोठा लॉस झाला असेल, नंतर एकतर मोठा प्रॉफिट झाला असेल. पण आपली स्टोरी वेगळी आहे. आपण डे ट्रेडर आहोत. तर आपल्याला अशा मार्केटमध्ये कसा ट्रेड करायचा आणि आपल्याला प्राइस ॲक्शन कसं रीड करायचं आहे हे इम्पॉर्टंट आहे. नाहीतर मोठे लॉसेस होतील, नाहीतर मोठे प्रॉफिट होतील. कारण मोठे स्पाइक्स असतात. 1000 पॉईंट मला वाटतं हिस्ट्रीमध्ये फर्स्ट टाइम मार्केटने एवढा मोठा मोमेंटम दिला आहे निफ्टीने. मी तरी पहिल्यांदा बघितलं एवढा मोठा मोमेंटम. आणि आता तुम्ही बघा, मी पूर्ण ट्रेडचा लॉजिक एक्सप्लेन करणार आहे. आणि तुम्हाला पहिले पण बोलले, माझे व्हिडिओज एवढे मी एडिटिंग वगैरे करत नाही, कारण मला माहीत आहे जेवढं मला वाटतं की ज्यांनी पैसे बनवू शकतात तेच मी एक्सप्लेन करतो. म्हणून मी जास्त रॉ ठेवतो व्हिडिओ. आणि आजचा ट्रेड तुम्ही बघा. आज आपण पहिलं कसा प्राइस ॲक्शन रीड केला, का मी पहिले पुट सेल केला, नंतर कॉल सेल केला, आणि आज आपण काहीतरी तो प्रॉफिट केला आहे तो मी तुम्हाला ट्रेडमध्ये सांगतो. नक्की तुम्ही स्क्रीनवर चला. तर आज बघा, तर आज बघा मार्केट गॅप अप एवढा ओपन झालाय, तर ऑब्विस आहे आज प्राइस ऍक्शनवर पुढे ट्रेड केलाय. स्ट्रॅटेजीवर जास्त ट्रेड नाही केलाय, बिकॉज अशा वेळी स्ट्रॅटेजी वगैरे वर्क करत नाही. फक्त प्राइस ऍक्शनवर प्राइस ऍक्शन पण तुम्हाला एकदम थांबवून करायला लागतं ट्रेड, तर तुझं त्यात स्टॉप लॉसेस येत होता. तर अशा वेळी ट्रेड कसा करायचा हे तुम्हाला दाखवतो. आजचा लॉजिक काय होता हे तुम्हाला दाखवतो. मार्केट बघा, मार्केटने काल थोडा बाईंग, इथं बायर लोक ऍक्युमुलेट झाले. मार्केटने गॅप अप ओपन दिला. एवढा मोठा गॅप अप मला वाटतं हिस्ट्रीमध्ये फर्स्ट टाइम आहे निफ्टीच्या. त्याच्यामुळे ऑब्विस आहे इथं ज्यांनी कॉल होल्ड करून ठेवला असेल, कॉल बाय नाही तर पुट सेल, त्यांची तिथं प्रॉफिट बुकिंग आली. तर मी काय केलं, मी वेट केला. कारण बघा, इथं जर मार्केटने इथूनच ही कॅन्डल जर छोटी बनवली असती, 15 मिनिटाची छोटी बनवली असती, आणि इथंच एक प्राइस ऍक्शन बनवलं असतं, तर मी कॉल साईडला इथे ट्रेड केला असता. पण इथं मी ट्रेड केला नाही, कारण लगेच मार्केट खाली आलं. ओके, मला ऑब्विस आहे, तुम्हाला माहिती आहे प्राइस ऍक्शन कसा वर्क होतं. मार्केट डायरेक्ट खाली येत असेल तर मार्केट कसा येतो, खाली येतो, वरती येतो, परत खाली येतो. ऑब्विस आहे, मी काय केलं, मी 1 तासासाठी वेट केला. मी जेव्हा पण असा एवढा मोठा गॅप नको, मी तेव्हा पण 1 तास, जर मला स्टार्टिंगला एंट्री नाही भेटली, स्टार्टिंगला मी एक स्टॉप लॉस द्यायला रेडी असतो, ती नाही तर मी 1 तास वेट केला. त्याच्यानंतर मला इथे एक छोटा स्टॉप लॉस भेटला. इथं तुम्ही बघा, तर या लेवलला मला छोटा स्टॉप लॉस, कारण मला माहित होतं मार्केट एवढा असा खाली येणार नाही, मार्केट एकदा वरतीच आहे. आणि तुम्हाला माहित आहे 1400-1500 जेव्हा मार्केट 1000 पॉईंट, अरे 1000 पॉईंट जर गॅप ओपन झालाय, तर त्याच्यासाठी 100-200 पॉईंट काय नाही. आणि मला काय पाहिजे, मला फक्त 100 पॉईंट पाहिजे मार्केटमध्ये. मी वेट केला, कारण 100 पॉईंट मार्केट इझिली देणार मला माहित होतं. कारण 100 पॉईंटची मोमेंटम 5-10 मिनिट 5-5 मिनिटात होते अशा मार्केटमध्ये. आपण काय केलं, इथं बघा, ही कॅन्डल जेव्हा फॉर्म झाली ना, ऑब्विस आहे मार्केट खाली येणार, वरती जाणार, त्याच्यानंतरच खाली येणार. तर मी काय केलं, मी पहिला इथे एक मला छोटा स्टॉप लॉस भेटला. इथं तुम्हाला दिसत असेल, मी 5 मिनिटामध्ये शिफ्ट झालो. बघा, ही कॅन्डल जी आहे, ही कॅन्डल तुम्हाला कुठली वाटते, हॅमर. तिचा हाय किती आहे बघा, 298 चा हाय आहे. मी काय केलं, मी सिम्पली जेव्हा ही कॅन्डल क्लोज किती झाली, 258 ला, मी 288 चा एंट्री लावून ठेवली मार्केटमध्ये. आणि आता खूप लोक काय करतात म्हणजे लगेच तिकडे एंट्री घेतात. तसं नाही करायचं. तुमचा हाय जेवपर्यंत कुठल्याही ट्रेड घेताना तुमचा जेवढा तुम्हाला हायचा स्टॉप लॉस भेटेल सेलिंग करताना तेवढा चांगला आहे, आणि बाईंग करताना लोचा स्टॉप लॉस भेटेल तेवढा चांगला आहे. सेलिंग साठी मी हायचा स्टॉप लॉस बघत असतो. मी नाही तर ट्रेडच नसता केला. इथून जर खाली गेला असता तर मी इंटरेस्टेड नाही. पण मला जर 10 पॉईंट स्टॉप लॉस भेटेल म्हणून मी 10 पॉईंट स्टॉप लॉस ठेवतो. समजलं? इथं मला 98 चा, मी इथे 298 इथे एंट्री एक्झिक्यूट झाली, त्याच्यानंतर 94 पर्यंत गेला. त्याच्यानंतर बघा 5 मिनिटातच, 10 मिनिटातच, 6-7 मिनिटातच 100 पॉईंट दिले. तर मला 6000, मी काहीतरी 6200 ला 7000 रुपये दिसत होता, पण मी बुक करता करता तो 7200 ला दिसला. कारण मी मोबाईल माझा खिशात होता. मी केव्हा पण ट्रेड घेतो आणि जास्त चार्ट बघत नाही. कारण आज मी लकीली मोबाईल काढला 10 मिनिटात, कारण मला माहित होतं मोठे मोमेंटम येतील. स्टॉप लॉस लावून ठेवला होता, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. जसा मोबाईल काढला 6-6.5 प्रॉफिट दिसत, जसं एक्झिट करायला गेलो मार्केटला रिव्हर्सल करून 6200 ला, 6100 ला आपली काहीतरी एंट्री ही झाली. एक्झिट झाला आपला ट्रेड प्रॉफिट मध्ये. दुसरी एंट्री मी काय केली, मी वेट करायच्या त्याच्यानंतर वेट केला. मी प्राइस ऍक्शन बघत होतो, कारण मला माहित होता मार्केट हा वर साईडला नाही जाणार आहे, कारण एवढी मोठी कॅन्डल मध्ये तर मार्केट खाली नाही तर साईडवेज जाणार. साईडवेजला पण ऑप्शन साठी ट्रेड असतो. मी एक रेड कॅन्डल क्रॉसिंगची वेट बघत होतो. जशी ही रेड कॅन्डल फॉर्म झाली, मी इथं काहीतरी एंट्री केली आणि त्यात आपल्याला काहीतरी 50 पॉईंट भेटले. का इथे एंट्री, कारण जेव्हा पण एक लक्षात ठेवा, मार्केट केव्हा पण गॅप अप ओपन होऊन गॅप अप ओपन होतो, एक तर मार्केट साईडवेज जाणार
नाहीतर मार्केट खाली येऊन परत रिव्हर्स जाणार, नाहीतर मार्केटला टाइम लागतो रिव्हर्स व्हायला तर मार्केट परत खाली येणार. तर माझा असं होता, मला इथं नव्हतं माहिती मार्केट खाली जाणार आहे, पण मला एक सेल करायचा होता ट्रेड. फक्त मला एक सेल करायचं होतं, कारण मला माहिती होतं मार्केट साइडवेज गेलं तरी आपले पैसे बनतील. तर मी फक्त एक रेड कॅन्डल फॉर्म क्रॉसिंगची वेट बघ केली. तिथं फक्त आपल्याला एक ट्रेड भेटला आणि आपण काहीतरी 9,300 रुपयाचा प्रॉफिट केलाय. सिंपल होता ट्रेड, गॅप अप ओपन ऑब्विस आहे, कालच्या लोकांनी प्रॉफिट बुकिंग केलं असेल, कुठंतरी मार्केटने जी मोठी, असा मार्केट केव्हाच रिव्हर्स होत नाही, मार्केट केव्हाच असा डायरेक्ट खाली येत नाही, मार्केटला एकदा तरी फुल बॅक द्यायला लागेल. त्या फुल बॅक मध्ये आपण, मला माहित होतं 1000 पॉईंट म्हणजे 100 पॉईंट मार्केट काय नाही, मला एक कॅन्डल तरी भेटले तरी 100 पॉईंट भेटले. तसंच झाला, मला इथे चांगला स्टॉप लॉस भेटला म्हणून मी ट्रेड इंटर केला आणि लगेच आपल्या 100 पॉईंट. त्याच्यानंतर परत एक रेड टेबल बघायला परत एक ट्रेड केला, कारण मला माहित होतं मार्केट दोन्ही साईडला मूव्ह करणार, जेव्हा पण एक मोठी मोमेंटम येते एक साईड, कारण मार्केट ऑलरेडी मोमेंटम दिलेली आहे, तर मार्केट कुठं जाणार, मार्केट अशा वेळी मोस्टली साईडवेज जातो. ओके, तर तुम्हाला, तर आपण काहीतरी बघा, आज आपण 15 मिनिटात काहीतरी 9,003, म्हणजे मी पूर्ण गोष्टी 15-20 मिनिटात झालेली आहेत, 15-20 मिनिटात, आणि आपण 15-20 मिनिटात 9,300 रुपयाचा प्रॉफिट केलाय. 9,300. पहिला ट्रेड 5 मिनिटात आणि दुसरा ट्रेड पण 5-6 मिनिटातच आपल्याला लागलेले आहेत. ते तुम्हाला दाखवतो मी पाहिजे तर. पहिला ट्रेड बघा, 88 ला एंट्री, सॉरी 5-6 मिनिटं, तरी 10 मिनिटं, ऑलमोस्ट 10-15 मिनिटं लागलेले आहेत. टोटल या ट्रेडसाठी आपल्याला काहीतरी अर्धा तास गेला, अर्धा तासात आपण काहीतरी 9,300 रुपये कमवले. ओके, तर आजचा लॉजिक तुम्हाला सांगितलं का मी ट्रेड केला, कारण मार्केट गॅप ओपन झाला, का मी पुट सेल केला आणि का कॉल सेल केला हे पण तुम्हाला सांगितलं. तुम्हाला अजून असा डिटेलमध्ये लाईव्ह पाहिजे असेल तर तुम्ही नक्की माझा ऍप आहे त्याच्यावर तुम्ही जा, तुम्ही मेंबरशिप करा. तुम्हाला मी तिथं प्राइस ऍक्शन शिकवत असतो, मी तिथं जॉब बरोबर कसा ट्रेड करता हे पण सांगत असतो. तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला नसेल करायचं तर इट्स ओके, पण तुम्ही चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. माझा इंस्टाग्राम आहे, टेलिग्राम आहे, त्याला पण फॉलो करा. त्यात पण मी चांगले लर्निंग कॉन्टेंट टाकत असतो. थँक्यू.